नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी या मुरमुऱ्यांपासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटीभर असे मुरमुरे घेतलेले आहे. त्यासोबतच मी इथे 3 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पोह्याचा 3 चमचा आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपल्याला त्या ज्वारीच्या पिठाची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकत इथे आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीत पेस्ट तयार झाली पाहिजे. आता ते आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे. सर्व एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटभर चांगले रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्यामुळे मुरमुरे चांगले भिजल्या जातात. तोपर्यंत इथे आपण त्या नाश्त्याच्या पदार्थामध्ये टाकण्यासाठी काही भाज्या किसून घेणार आहोत. त्यामध्ये मी इथे काकडी घेतलेली आहे. काकडी आपल्याला छान प्रकारे किसून घ्यायची आहे. मी इथे अर्ध्या काकडीचाच वापर करणार आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व काकडी व्यवस्थितरित्या किसून घ्यायची आहे. इथे वरती काकडीतल्या मोठ्या मोठ्या बिया राहिलेल्या त्या आपण त्यात टाकणार नाही आहे. आता मी या नाश्त्याला छान अशी चटपटीत अशी चव येण्यासाठी इथे कैरी घेणार आहे. कैरीमुळे या नाश्त्याला छान अशी चव येते, चटपटीत अशी चव येते. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. खूप छान असे लागतात. आपल्याला कैरी ही छान प्रकारे या किसणीने किसून घ्यायची आहे. आता 10 मिनिट झालेले आहे. आपली मुरमुरे छान प्रकारे भिजलेले आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. याच एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे. या पद्धतीमध्ये बारीक झाली पाहिजे. आता आपण त्याच वाटीमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत. इथे तुम्ही ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाऐवजी बेसन पिठाचाही वापर करू शकता. आता मी त्याच वाटीने ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे रवा घेतलेला आहे. आणि जर पोह्याचा चमचा जर म्हटलं तर इथे 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाणीही लागणार आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुरमुरे बारीक केले होते त्याच भांड्यात धुवून मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. या क्वांटिटीमध्ये आपली पेस्ट तयार झाली पाहिजे. आता यामध्ये आपण काकडी आणि कैरी जी बारीक केली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गाजर, शिमला मिर्च अशा अनेक प्रकारच्या भाज्यांचा वापर करू शकता. ज्या घरामध्ये अवेलेबल असेल त्या भाज्यांचा वापर करू शकता. मी इथे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. इथे मी हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि भाजलेली जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ अशा कमी वस्तूंमध्ये मी इथे सकाळच्या नाश्त्यासाठी छान असे धिरडे तयार करणार आहे. खाण्यासाठी टेस्टी आणि शरीरासाठीही हेल्दी अशी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये ज्वारीचं पीठ हे शरीरासाठी खूप हेल्दी असतं. आता मी इथे एका बाजूला तवा गरम करायला ठेवला होता. आता आपण इथे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर यावर छोटे छोटे असे धिरडे तयार करून घेणार आहोत. इथे आपण झाकून 2 मिनिटभर एक वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे धिरडा तव्याला लवकर सोडतो आणि छान अशा प्रकारे भाजलेही जातात. तुम्ही बघू शकता छान पटकशी असं आपल्या धिरड्याने तव्याला सोडलेलं आहे आणि छान असे गुलाबीसर असं भाजलेही गेलं आहे. दोन्ही साईडने छान असे भाजल्या गेले आहेत. या पद्धतीमध्ये तुम्ही छोटे छोटे असे हे धिरडे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. मुलांच्या डब्यासाठीही या पद्धतीने तुम्ही धिरडे तयार करू शकता.
खूप छान होतं आणि चटपटीतही लागतात. आपण यामध्ये कैरीचा वापर केल्यामुळे चवही खूप छान लागते. तुम्ही ही दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर ते खाऊ शकता किंवा तसेही तुम्ही सर्व करू शकता. खूप छान लागता. या पद्धतीमध्ये आपण धिरडे तयार करून घेतलेले आहेत. अतिशय सॉफ्ट असे धिरडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले धिरडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.